नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कटवर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा। कारण की कटवर्कच्या साडीला इकडच्या साईडनी बघू शकता तुम्ही, इकडच्या साईडनी बघा किती जास्त कापड आहे आणि मध्ये स्टोन असल्यामुळे आपल्याला फॉल हा मशीनवरती लावता येत नाही। तर तो कसा लावायचा आहे तोच मी आज सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हालाही आणि सध्या ट्रेंडमध्ये चालणाऱ्या साड्या म्हणजे कटवर्क आहे तर त्या साडीला फॉल म्हणजे प्रत्येक साडीला आपण फॉल लावत असतो। फॉल लावल्याशिवाय साडी आपण कोणतीही स्त्री असू द्या साडी वापरत नाही। पण आपल्याला जे टेलर लोक असतात त्यांनाच टेन्शन येऊन जातं की या साड्यांना फॉल कसा लावायचा आहे। तर मी सोपी पद्धत सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला हे मोजून बघायचं आहे किती एक्स्ट्रा बघा एक्स्ट्रा आहे इकडच्या साईडनी। तर तेवढे एक्स्ट्रा आपल्याला बघून घ्यायचं आहे। तर याच्या सेंटरपर्यंत म्हणजे हा वर्क कट आहे तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे। तर 2.5 इंच इथून 2.5 इंचापर्यंत आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। तर हे बघा इतकं एक्स्ट्रा आहे तर ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, तेव्हाच आपला फॉल हा व्यवस्थित आपल्याला लावता येईल। नाहीतर मग आपला फॉल हा व्यवस्थित लावता येणार नाही। तर मग आता आपल्याला ही सरळ बाजू आहे साडीची आणि खाली आहे तर ती उलटी बाजू आहे। तर त्या उलट्या बाजूकडून आपल्याला इकडच्या साईडनी आतल्या साईडनी आपल्याला साडी फिरून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इकडून फोल्ड करून घ्यायचं आहे। तर मोजून घ्यायचं आहे, इकडच्याही साईडने आपल्याला मोजायचं आहे 2.5 इंचापर्यंत। तर 2.5 इंचापर्यंत मार्क करून घ्यायचं आहे इकडच्याही साईडनी। आणि जेव्हा आपण फोल्ड करणार आहोत तेव्हा इकडच्या साईडनी थोडंसं कमी फोल्ड करायचं आहे, जेणेकरून जर जास्त कस्टमरची जर जास्त उंची राहिली तर त्या बाईला साडी कमी नको पडायला, म्हणून इकडच्या साईडनी कमी फोल्ड करायचे आहे। आणि इकडे जेवढं 2.5 इंच आहे तेवढंच आपल्याला फोल्ड करायचं आहे। इकडे कमी घ्यायचं आहे आणि इकडे वाढवून आपल्याला 2.5 इंचापर्यंत पूर्ण जो कापड आहे एक्स्ट्रा झालेला तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कटही करू शकता, पण जर जास्त फोल्ड झालं तर मग साडी ही आपली अपूर्ण होऊ शकते। म्हणून व्यवस्थित माप घ्यायचं आहे, कस्टमरला आधी सांगायचं आहे की ही साडी तुम्हाला किती बरोबर येते की नाही हे विचारायचं आहे आणि मगच आपल्याला हे साडीचं फोल्ड करायचं आहे। नाहीतर आपण फोल्ड करून देऊ आणि परत कस्टमरला ही साडी पुरणार नाही, हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। तर आता मी इकडच्या साईडनी फोल्ड करून घेते आणि मग फॉल कसा लावायचा आहे ते सांगते। तर हे बघा या प्रकारे आपण फोल्ड करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। इथे एवढं एक्स्ट्रा 2.5 इंच एक्स्ट्रा होतं तर ते आपण इथे व्यवस्थित शिलाई देऊन सेट करून घेतलेला आहे। आणि वरच्याही साईडनी तेवढंच आहे तर ते मी शिलाई करून व्यवस्थित करून घेणार आहे। आता मी तुम्हाला फॉल लावायचं सांगते, त्याच्या आधी इकडच्या साईडनी मला साडीला बारीक गोट करून घ्यायचा आहे, तर तो मी देऊन घेते आधी। साडीची उलटी बाजू वरती ठेवायची आहे आणि सरळ बाजू खालच्या साईडनी ठेवायची आहे। आणि आपल्याला असं मोजायचं आहे, बघू शकता 1 आणि 2 म्हणजे तुम्ही मोजून घेतलं तरी चालेल, पण मी माझ्या पद्धतीने तसंच लावते फॉल। 12 इंच किंवा 13 इंच इकडच्या साईडने आपल्याला सोडायचं आहे आणि फॉल घ्यायचा आहे। कोपऱ्याने थोडासा फोल्ड करायचा आहे। मी धुवून आणि सुकून घेतलेला आहे फॉल आणि इथे ठेवायचा आहे फॉल। आणि इथे आपल्याला रफू करून घ्यायचं आहे, म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे। आणि इथपर्यंत जिथपर्यंत वर्क नाही आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथं। तर हे बघा वर्कपर्यंत आपण शिलाई देऊन घेतलेली आहे, त्याच्या पुढे आपली शिलाई जाणार नाही आहे, म्हणून आपण आता इथून शिलाई काढून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला वर्क बघायचं आहे कुठपर्यंत आहे, तर व्यवस्थित हात लावायचा आहे
आणि आधी फॉल सेट करून घ्यायचा आहे आणि फॉल असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला खाली बघायचं आहे, आपल्या हाताला लागत आहे तिथपर्यंत त्याच्या कडेने आपल्याला मध्य सेंटरवरती आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे मशीनवरतीच। तर हे 2 कलर आहेत साडीमध्ये, म्हणजे उंचावली कलर आहे साडीचा, नाहीतर तुम्ही म्हणणार साडी वेगळी आणि फॉल वेगळा। तर आता आपल्याला मध्य सेंटरवर व्यवस्थित खाली सेट करत मध्य सेंटरवरती आपल्याला फॉलला मध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे। तर थोडीशी शिलाई जाड करून घ्यायची आहे आणि मग द्यायची आहे, कारण की ती शिलाई आपल्याला परत उसवायची आहे। तर हे बघा, मी मध्य सेंटरवरती अशी शिलाई देऊन घेतलेली आहे, जेणेकरून फॉल हा इकडे तिकडे सरकणार नाही, म्हणून आपण ही शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि इकडच्याही साईडने आपल्याला हात शिलाई करायची आहे आणि तिकडच्याही साईडने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला ही शिलाई काढायची आहे। तोपर्यंत शिलाई काढायची नाहीये। तर मी आता इथे हात शिलाई करून घेणार आहे इकडच्या साईडनी, म्हणजे दोघीही साईडने आपल्या हात शिलाई येणार आहेत। तर मी हात शिलाई करून दाखवते तुम्हाला। तर इकडच्याही साईडनी 4-5 टाके द्यायचे आधी आणि आपल्याला लॉक करायचं आहे, कारण की खालच्याही साईडनी हाताची शिलाई आहे, म्हणजे हात शिलाई आहे आणि वरच्याही साईडने हात शिलाई आहे, म्हणून 4-5 टाके दिल्यानंतर आपल्याला दोरा हा लॉक करायचा आहे, जेणेकरून लवकर फॉल खराब होणार नाही, शिलाई निघणार नाही त्याची। तर हे बघा, छोट्या छोट्या अंतरावर, जास्त लांबही नाही टाके द्यायचे, जवळ जवळच द्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण दोघीही बाजूंनी मी लावून घेणार आहे। तुम्ही कुठल्याही साडीला, कटवर्कच्या साडीला या पद्धतीने फॉल लावायचा आहे आणि तुम्हाला जर जास्त वेळ लागत आहे फॉल लावायला, तर तुम्ही कस्टमरकडून थोडेसे जास्त याच्यापेक्षा, म्हणजे आपण जेवढे फॉल लावायला घेतो त्याच्यापेक्षा आपल्याला 10-20 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलाही थोडाफार, एवढी मेहनत केलेली असते तर आपलाही थोडाफार फायदा झाला पाहिजे। कारण की या कामामध्ये हातशिलाई, पूर्ण हातशिलाई दोघी साईडनी करायला खूपच वेळ लागतो, म्हणून जर अशा साड्या आल्या तर तुम्ही कस्टमरकडून सांगून द्यायचा आधीच की एक्स्ट्रा पैसे लागतील म्हणून। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ थोडासा जरी यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।